बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन केलं जात आहे। यावेळेला आपल्याला सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार तसंच पवार कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळते। सुनेत्रा पवार देखील आहेत। अजित पवारांवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले होते। दुर्दैवीपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि अवघा महाराष्ट्र हळहळला। यानंतर अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर काल लुटलेला होता। अमर रहे अजित पवार अमर रहे अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती। अनेकांना अश्रू अनावर झालेले होते, अनेकांचा हुंका दाटून येत होता आणि आता अजित पवारांवर काल अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आज त्यांच्या अस्थी विसर्जित केल्या जात आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। जयदीप भगत आपल्या सोबत आहे। जयदीप, खरं तर दीपक, अजित पवारांचा आज सावडण्याचा विधी झाला आणि त्यानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी या ठिकाणी आहेत जय पवार असतील, पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत। बोटीतून जे बारामती तालुक्यातील सोनगाव गावाचं नावाचं गाव आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सोनगावमध्ये करा नदी आहे आणि नीरा नदीचा संगम होतो। या ठिकाणी जे आहे ते अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन केलं जाईल यासाठी जे आहे ते पवार कुटुंबीय पोहोचले आहेत। या बोटीमधून हे पवार कुटुंबीय अस्थि विसर्जनासाठी चाललेले आहेत। त्याच्यामध्ये आपण सुप्रिया सुळे बघू शकतो, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, असे पवार कुटुंबीय, ऋतुजा पवार देखील त्याच्यामध्ये आहेत। आणि या ठिकाणी जे आहेत त्या नीरा नदीमध्ये नीरा आणि कराच्या संगमावरती सोनगाव आहे त्या संगमा नीरा नदीमध्ये जे आहे ते अजित पवारांच्या अस्थि विसर्जन करण्यात येईल। यात खरं तर या ठिकाणी रोहित पवार देखील पोहोचलेले आहेत, राजेंद्र पवार देखील पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं परवा विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार काल करण्यात आले आणि आज जे आहे ते अस्थि विसर्जनासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो नदीमधून जे आहे ते बोटीमधून जे आहे ते नदीमध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जय पवार आणि जय पवार असतील, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि अस्थि विसर्जन करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे।